कोरेगाव शौर्य दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिवर्षाप्रमाणे आज अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सन 1818 साली झालेल्या कोरेगाव भीमा येथील लढाईमधील त्या 500 शूरवीर महार सैनिकांना मानवंदना देण्यात आली व या ठिकाणी उभारलेल्या विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, महेंद्र ससाने, अरुण भाऊ वागंबर, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, मेघराज गायकवाड, जीवन गायकवाड, प्रसाद गायकवाड, वायडी वाघमारे, राजाराम पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे यांनी केले, तर आभार सचिन बानाटे यांनी मानले. भीमा शौर्य दिनाचा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा झालेल्या लढाईमध्ये 500 शूरवीर महारांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा करून हजारो वर्षाच्या गुलामीचा जोखड तोडली. तो दिवस हा आजचा दिवस. आज त्या घटनेला 206 वर्ष झाली. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी जायचे आणि या घटनेला आज जवळजवळ 1818च्या घटनेला 206 वर्ष झाली. आज या ठिकाणी आपण अहमदपूर शहरामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर या ठिकाणी त्या शूरवीर महारांना मानवंदना देण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गोपीनाथरावजी जोंधळे साहेब, त्याचबरोबर या नगरीचे नगरसेवक युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीजी, महेंद्र भाऊ संस्थापक अध्यक्ष युवक नेते गायकवाड, गायडी वाघमारे सर, सुगाने सर व पत्रकार बांधव शिवाजीराव गायकवाड, भीमराव कांबळे, त्याचबरोबर ग्रामसेवक राजाराम पाटील साहेब, आपण सर्वजण या ठिकाणी त्या 500 शूरवीर महारांना मानवंदना देण्यासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर्नी या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण जमा झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा, 500 शूरवीर महारांचा.